पण आता काय होते काय नाही दा हो, आगे आगे देखो होता है क्या नाही का शिवलाल बबने अंदर गेला ना. हो आता त्याचं काय होते बा तिकीट भेटते नाही भेटत आता समजते त्याच्या चेहऱ्यावरून. मग काय हो, एक वेळ ते बाहेर गेले की झालं. मग आपल्याला फिट आहे बिलकुल. वरून फोन घेऊन आलेल्या साहेबाले की बिलकुल खादोड्याला सीट देऊन द्या म्हणून. विशेष नाही हो, त्यामुळे काही टेन्शन नाही. हो चला मग बसू. अरे आता कुठं चालता तिंग आलेत ना बाहेर. ते आला शिवलाल आणि ते आपला बबने बाहेर आला म्हटलं द्या त्याला आवाज द्या ना. पान हाल हवाल काय आहे काय नाही तर समजते मग आपल्याला. पा काय म्हणते तर पोरात इतका दाखवते पान दे. हो त्याचा डगला आणि ते काय राजा पावल्या जात नाही रे बामले. हो ना आता पाहू ना आता काय चेहऱ्यावर तर हसून राहिले म्हणा. पण ते अंदरून सांगतो ना 100% यायला हकाललं तिथून. हो पाहिजे तुम्ही आता मी विचारतो त्याला. अरे शिवलालजी अरे नेते नेते या म्हणलं इकडे. या डगल्यावाले. काय नाही का शान बादशाहची दुकान बरोबर याचं. काय शिवलाल आहे मग काही अपेक्षा काही आशा आहे का नाही म्हणलं एखादा टक्का भेटन बा सीट असं तसं. काय म्हणलं साहेब काय कसं काय म्हणलं जमलं काय चाल. अरे गेले ना तुम्ही गेले कोमात गेले म्हणलं. हो फिटले आता तुम्ही. हो झालं सर्कल पॅक झालं म्हटलं. दोघांच्या सीट फायनल झाल्या म्हटलं जवळपास. हो 99.9% हो बिलकुल फायनल. बबनराव हेमाळे पंचायत समिती आणि शिवलालजी टोयकोटे जिल्हा परिषद. हो झाला आता बस बाकी फक्त डिक्लेअर होणे औपचारिकता बाकी राहिली. तुमचा विषय क्लोज झाला. बाकी बेसर म्हणजे हद आले का पण. हो ना तुले तर कोण कुणारलं अंद्रे. हो मारले बी तर बाहेर असा दाखवतो तू की जसं का तुला सत्कार केला का. हा खरंच बाकी मानलं बा तुले. अबे तुले बसायला तरी सांगितलं असेल का साहेबानं. लेका पाणी तरी देत असेल का तुला. तुला लायकी तरी आहे का. 1.5 एकर जमीन तुला सीट भेटते का काही आपलं आम्हाला सांगू राहिला. तुला वाटते आम्ही चाललो गेलो पाहिजे नाही. म्हणजे दुसरा दावेदारच नाही. अबे सीट फायनल झालेलं आहे मला खादोड्याच्या नावानं मानमोडे समजलं का. जा तुम्ही घरी काही विषय नाही तुमचा आता. साहेब त्याला विचारून तर घ्या काय विचारते काय नाही जरासं तेवढंच माहिती होऊन जाते मग. बाकी खरंच का हो तो आजोळ पा एक गुण लय मस्त आहे का. हो शिवला सांगतो तुला किती काही बोला काही बोला. हो तुला कसं राग येत नाही. दुसरी गोष्ट सहनशीलता जबर आहे तो आजोळ. म्हणजे असं म्हणा खिशात रुपया जरी नसला तरी तू 1 लाख असल्यासारखा दाखवते का चेहऱ्यावर. हो बाकी बेसरमपणीची हदच नाही म्हणा तुझी. हो आता समजा तुला माहिती आहे ना की बा सीट आपल्याला 100% भेटतच नाही. हो 1% आशा असेल तुला पण तरी बी तू असा दाखवून राहिला की बा भेटतेच. हो बाकी मानलं म्हणा तुला ते जाऊ दे काही विषय नाही. बॅकग्राऊंड काही चांगलं नाही तुला सीट भेटणार नाही. फक्त आमचं कसं आहे आमचं तर बॅकग्राऊंड आहे सगळं आहे सगळं आहे सगळं आहे. हो फक्त म्हणलं बा काही एखादी अडचण समजा आता समजा तिथं काही विचारलं तर असं काय विचारण्यासारखं आहे की बा आम्हाला कॅन्सल करू शकणार आहे ती. सांग ना तू सगळ्या गोष्टीत आम्ही त्यापेक्षा पॉवरफुल हो ना. अबे खादोडे तू काय आले का म्हणलं. तू लायकी काय आले का. तू चालला तिथं सीट मागाले. अबे तू पहिल्या बॉलात आउट होतो तू. मग सिक्सर मारला ना काल पहिला बिलकुल आपल्या माणसानं. असे चित केलेत ना ते थंडेकार कोमात घातले ना तसा कोमात जाशील म्हणलं तू सांगून राहिलं तुले. लेका म्हणलं पोलीस रेकॉर्ड पाहते ना ते. पहिले रेकॉर्ड पाहिलं म्हणलं आमचं समजलं का. पूर्ण खोल फिटिंग झाली आमची. किती केसेस आहे काय आहे. समाजासाठी अंगावर घेतलेल्या केसेस आम्ही दाखवल्या. सुटलो आम्ही तर तू. अबे तू हरामखोरा तू काय सुटणार आले का. लोकांचे पैसे खवखवले का भ्रष्टाचार सापडलेला ना रंगे हातले का. नोटा लाल झाल्या तुझ्या हातातनी. पकडलं होतं तू रामपूरवाल्यानं पुरी अद्दल घडवेला आहे ना. पुरं खोल फिटिंग बाहेर येणार आहे ते. मग त्याच्यात जर समजलं जाईल की बा हे लाचलूचमध्ये सापडलेलं आहे याले असं असं झालेलं आहे. झालं ना रे तुला लाता म्हणून काढून देते तू. बस बिलकुल सिक्युरिटी लावून चल निघ म्हणून बाहेर. बापरे पोलीस रेकॉर्ड पाहिजे कर बा. मग तर घरावर कुठे सरायचे आपल्या. अरे जाणं बाबा तुमचंच कोणतं रेकॉर्ड सुद्धा आहे. माहित नाही का तडीपार झालेला आहे तुम्ही. मुंबईला तिकडे राहून इथं एका झोपडपट्टीत राहिलेला ना पहिले तुम्ही. मग सगळी तुमची माहिती मी पूर्ण काढलेली आहे ना काय तुम्ही केले कारनामे काय नाही तर. का हराम करू लकी ड्रॉच्या पैशावर जगून राहिले तुम्ही. इकडे गावात जाण तुम्ही रट्टे खाजानले का. मग गावात जायची तुम्हाला हिंमत नाही होऊन राहिली. आता काय सांगून राहिले मला माहित नाही का. कोणा पैसे डुबल तुम्ही काय काय केलं. 3.5 लाख रुपये तुम्ही आणले म्हणजे 3 जणांपासून. मग नाव गाव सगळं बिलकुल आम्ही पुरी माहिती काढायला म्हटलं. तू काय सांगून राहिला त्या मामा लुटेले त्या अजून ते कोणता लखलके पोलीस आहे त्याच्या पोराले त्याला सगळ्या तुम्ही टिपारा दिला ना. काय सांगून राहिले तुम्ही ते देण किंवा कोण होतं ते त्याचा आम्ही फोन नंबर सर माहिती आहे आम्हाला. तुला काय वाटून राहिलं माहिती नाही म्हणून. जाय म्हणलं तू एक काम कर आम्ही आमचं करतो. करा ना. हो 5 वाजता डिक्लेअर होणार आहे. पहा म्हणलं शिवलाल टोयकोटेचंच नाव येऊन राहिलं. येतो आम्ही आता मस्त बिलकुल 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करतो. बिलकुल 5 वाजता इथं हजर आहो समजलं का. बिलकुल 5 वाजता डिक्लेअर होणार आहे. शिवलालचंच नाव येईन म्हणलं समजलं. ध्यान ठेव म्हणलं खादोडे पाय. हो चाल येतो मग. पाहू ना 5 वाजता मी हन तू आहे. हो नाव कोणाचे समजणारच आहे. जाय तू लवकर काम करतोय. जाय एखाद्या साध्या हॉटेलात जाय. दाल फ्राय खाऊन चाललाय. चाललो आम्ही आता. जरा मुकाड्यान जरा जेवण करून मुकाड्यानं 5 वाजता भेटणारच आहो ना आपण. हो ये हो काय तोंड करून गावात जायची पाहिजे तुमच्या. जा या जेवून यायला गो टपरे हो. थांब ना तू टाकल्या जरासं वाट पाय आता 5 वाजेलो मग समजून तुले. चल बाबा चल 5 वाजता येऊ. साहेब चांगलाच कॉन्फिडन्स दिसून राहिला. हो 100% भेटते यायली सीट राजा. हो म्हणजे त्याच्या बोल चालून असं वाटून राहिलं मला. हो ना मला ती धकधुक आहे ना. प्रॉपर्टी इस्टेट सगळं आपलं बरोबर आहे बॅकग्राऊंड. पण आपलं याच्यातनी पोलीस रेकॉर्ड नाही ना माय बरोबर. हो माय जर का पोलीस रेकॉर्ड पाहिलं की झालं मग कामच झालं आपलं. हो म्हणून म्हणतो कसं आहे आता काय करावं काय. आता मला जर सीट नाही भेटली तुम्ही कुठे डांगोरा मिरवता मग. हो काहीतरी मार्ग काढा राजा मनमोडे. हो काहीतरी सोचा बा. हो ना मागचा उकीर बाहेर निघते ना. मग तेच तर वांदा आहे तुमचा उकीर लय मोठा. सगळे लोकांचे पैसे खाऊ भ्रष्टाचारात तुम्ही कसे लिप्त होते पहिले. आता एक काम करावं लागेल मग. हो कसं याच्यातून वाचासाठी तुम्ही तुमच्या घरच्या बाईला उभं करा. जसं आता माझ्या घरची बाई आता पंचायत समितीले. तुमच्या घरची बाई जिल्हा परिषदले. आम्हाला तुमचं नाव येत नाही ना. मग रेकॉर्ड पाहिजे तर समजा तुमच्या घरच्या बाईचं. मग आता जे उमेदवार आहे त्याचंच पाहिजे का नाही.
म्हणजे हे बरोबर आहे नाही का, म्हणजे आपलं कसं गुलदस्त्यात राहते मग नाही का. हो बरोबर आहे बरोबर आहे. मग कसं बाईले साधा शिड्डी बापू, हो दोन्ही बाया उभ्या. हा हो मला वाटतं आता बायाला फोन करावं लागेल मग, नाही तर मग आपण जाऊन काही अर्थ आहे का. हा येरी आपल्यापुढे 5-6 जण आहेत, त्याचं इंटरव्ह्यू होईपर्यंत आपल्या घरच्या बाई येऊन जाते. हा हो करू का फोन मग. बस घ्या बोलावून घ्या लवकर द्यायले, तर आपलं बजेट बसते, नाही तर आपलं काम फेल आहे. असं आहे ते, म्हणून शिवलेला का उड्या मारे, त्याला वाटते याचा रेकॉर्ड काही बरोबर नाही, याला काही सीट भेटणार नाही. जमला आता फेकलं ना आपण वरचं पत्त. हा हो बस आपल्या घरच्या बायाच उभ्या करू. हा शिवल्या कोमात. चला आता फोन लावतो. नाही, हे आता 2 महिने अगोदरच घेतला. हो कसं जगदीशला नेहमी नेहमी यावं लागते का इथं हॉस्पिटलच्या कामानिमित्त. कधी ट्रेनिंग असतात कधी काही असते. तर मग कसं हा बंगला घेऊन घेतला. पैसा आहे तर काही तर काही इन्व्हेस्ट करावंच लागेल त्याने कुठं ना कुठं. आता हॉटेलमध्ये राहणं हे त्याच्यापेक्षा आपलं स्वतःचं घर असलं 4 दिवसही लागले चालते. बापरे जागजागी बंगला आहे बाबा तुमचे तर नाही का. बाबरा काय इथं बंगला आहे म्हणता. हा तिकडे अमरावती अकोला ठिकठिकाणी घेऊनच ठेवले बाबा तुम्ही. पण घरी काही कमी नाही. आता मार्केटची कामं करतात तुमच्या घरचे. हा आणि आपलं म्हटलं मोठी ती आपली जिनिंग फॅक्टरी पण आहे. हा काही पैशाची कमी नाही बाबा तुम्हाला. त्यांचाच फोन आहे बहुतेक. आता काय झालं काय माहित. हा बघते मी. हॅलो हॅलो. हो तर मी काय म्हणतो, लवकरात लवकर तयारी करा आणि इथे येऊन जा म्हटलं तुम्ही. हो जे मी पत्ता तुम्हाला लिंक पाठवतो त्याची, तिथे येऊन जा त्या लोकेशनवर. हो कारण की कसं आहे इथं आता तुमची आवश्यकता आहे. इथं तुम्हालाच आता तिकीट द्यायचं आहे, ते आमच्या नावानं काही जमत नाही ते. बोलता तिकीट माझ्या नावानं का. नाही ना तुम्हीच उभे राहा मी कशाला. असं नाही ना, मीच राहिलो असतो. पोलीस रेकॉर्ड चांगलं नाही ना आपलं, पोलीस रेकॉर्ड चेक करतात ते. म्हणून म्हटलं तुझं काही टेन्शन नाही. हा माझं केलं तर मग सगळं उघडकीशील ना ते. हा असं आहे ते, म्हणून म्हटलं तू लवकरात लवकर तयारी कर. टॅक्सीने इथे येऊन जा. अर्ध्या पाऊण तासात पोहोचा लवकर, इथं होऊन जाते मग बाकीच्या. या लवकर या, आपलं 5-6 नंबर नंतर आपला नंबर आहे. बरं ठीक आहे काही हरकत नाही. मग हो येते आम्ही आता. बस तयारी केली की बस निघाले का. ओके. बाबा झालं म्हटलं मोबाईलचं काम. हो OTP आला, देऊन दिलं ते. हो झालं सगळं काम ओके झालं. हो तर म्हटलं हे चार्जिंगला लावून देऊ का, मग देऊन देऊ म्हटलं मग. बरं झालं ना काम. हो दे ना चार्जिंगला लावून दे. मी आता येतो थोड्या वेळानं. जेवण केलं की जातो तिकडे. हो काय म्हणते नवरात्रीचं काय चालू आहे, घटस्थापनाचं काय तयारीचं. हो आता आई गेली ना. हो परमिशनसाठी झाबरू गिबरू आहे शांता मावशे. गेले ते बहुतेक आता येत असतील ते. हो आता बाकीचं मंडप गिंडप मारत राव हे ते आता लावणं सुरू आहे. हो आम्हाला आता तिकडे जायचं आहे थोड्या वेळात. बस आम्ही तिकडे चाललो आता. बरं ठीक आहे ना मग. हो दे चार्जिंगला लावून दे आणि या तुम्ही मग. हा मी जातो तिकडेच. सांगा आता हे मी आले वाटते नाही का, यायला काही गमत नाही. अरे या हो खंदिरा म्हणजे या इकडे या. काय मग आलता का फोन मग. हो काय झालं मग, शिवलाचं काही समजलं का म्हणलं. हो काय आलता फोन घेऊन. अरे बाबा 2 मिनिटानं चैलं असतं का माबाजी आपलं. हो झुमरे आला पोय पटकन मोबाईल हाताशी गेला. हो इथं आलो तर फोन आला ती. मग काय तर हो चांगलं बिलकुल लंब्या बिलकुल अशा सोडल्या ना. हो काही टेन्शनच नाही. शिवलाची शीट पक्की दिसून राहिली मला आता. हो फोटो गिटो मागचे पुढचे पूर्ण वाड्याचे टाकून दिले. असं आहे तसं आहे, संत्रा आहे केळी आहे ढमका आहे. जसं आपलं आहे तसं सांगून दिलं सगळं. बाप जमलंच मग तर झाल्यासारखं आहे. लावून फोन लावून दिले. काय झालं म्हणा बा. हा अर्धा 1 घंटा होऊन राहिला. आला असं ना बाहेर ते. काय म्हणा पोझिशन काय बनते म्हणा, काही आहे का नाही शाश्वती. बरं आता पाहतो लावून मग काय होते ना. हो 1 मिनिट. हॅलो हां शिवलाल भाऊ आहे का म्हटलं, रिकाम पण आहे का 2 मिनिटं बोलायले. हो आहे का म्हटलं, झाली गडबड झाली कमी. ए बाबा झाली ना गडबड. झालं जमलं म्हणलं. हो लाईनी पाटी हो मेळच बसला. हो मेळच बसला. शिवलाल हो आम्ही इथे सांगलं सगळे कसं काय म्हणलं. मग झालं इंटरव्ह्यू सक्सेस झालं का म्हणलं. हा भेटेन सीट मग. बाबा तुम्ही हा का तिथं. अरे काय राजा कंदिला पाहिजे बापा बाबा, काय लंब्या पुढ्या सोडल्या हो तुम्ही बापा. लस फेकाफेकी केली ना बा. हा बामगोयच नाही निरा. हा बिलकुल पुढचा असा हपचकत झाला ना. एवढा म्हणजे ज्येष्ठ नागरिक जर असा सांगून राहिला तर बाकीचं काय विचारा लागते म्हणजे. मग झुमऱ्याचे फोनही नाही घेतले त्यानं. मग बस फक्त मोठे पाटलाले आपले मनोज पाटीलही बोलले असे सुपर की बिलकुल खतरनाक. दोघांनी तुम्ही बिलकुल असं काम केलं की बिलकुल कामच झालं आपला आता. सीट पक्की 90.9. हो 5 वाजता डिक्लेअर होणार आहे. हा टेन्शन घेऊ नका. आता जेवण चालू आहे आमचं. हो आता थोडंसं जरा आम्ही बसलेलो इथं. बाबा मस्त राजा मग फायदा मला शिवलाल भाऊ. जरा पार्टी गिट लागेल बरं तेच म्हणलं. पार्टी पक्कीच आहे ना पाठी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. उद्या मला आता उद्या येतोच ना मी. हो फक्त कसं आहे 5 वाजेपर्यंत आता दमदार आहे. फक्त एक लेखाची अडचण आली. हो हे खादोड्या नालायक आता तिथे आला राजा. हो ती बी शीट मागून राहिला आपल्या सर्कलमध्ये 2 जण. हा मानमोडे शांताराम भाऊचं ते आता मेवना काही गरज होती त्याले. हा नालायक ते 2 जण तिथं आलेत ना. म्हणून म्हणलं जरासं काय होते काय नाही अजून. जरा आता त्याचा इंटरव्ह्यू बाकी होता. बाबा ती आलास का तिथं सांगा आता. नसताच ताप झाला आता. दुधात मिठाचा खडा नाही पडला पाहिजे राजा. हा त्याला भेटून कर बा मग. नाही काही भ्यायचं कारण नाही म्हणा तसं. कारण की पोलीस रेकॉर्ड बोगस आहे त्याचं. लाचलुचपतमध्ये सापडलेला आहे ते. भ्रष्टाचारी कर्मचारी म्हणून ओळख आहे त्याची. हो अशाला सीट देतात का ते. नाही ना असं आहे ना बॅकग्राऊंड असेल त्याचा पैसा आदला. पण बाकीचं त्याचं पोलीस रेकॉर्डमध्ये फेल पडते ती. त्यामुळे सीट आपलीच पक्की आहे आणि बाकी कोणी दावेदार नाही. त्यामुळे संध्याकाळी मावाला आहे. उद्या आज संध्याकाळी रेल्वे निघणार आम्ही. 5 वाजता तुम्हाला बिलकुल कन्फर्म सांगून देतो. बरोबर ठीक आहे ना. हो ना पण ती यायलाच नव्हतं पाहिजे हराम करवानाचं नाही का. हो त्याचा गेम आपल्या करावं लागते पण शिवल्या. हो ना शांताराम म्हणे. हो आता कसं 4-8 दिवस थांबा म्हणे. पण आता 4-8 दिवस होऊन राहिले. हो जरा त्याचा कार्यक्रम करायचाच आहे आपल्याला. कार्यक्रम तर करायचाच ना. हो मला आता धमक्या दिल्या त्यानं. तू कसा येते तुला कशी शीट भेटते पाहतोस म्हणे. मला बा तू माही नको बरोबर करू. मला शिवल्या म्हणते मला बाबू. ढाणे एकटाच कापी आहे तुले. हो मग काय त्याचे 4 लाख आहे म्हणून जरा असं म्हणे मुकाटन राहिला राहिलं असं आहे ते. हो तरी काही अडचण नाही आहे. हो सीट पक्की आपलीच आहे. चला ठेवतो मी आता जेवण करतो. आला आमचं थाले आता. लाव इथं लाव. चल लाव इथं लाव. ठेवा म्हणलं ठेवा.
मस्त मस्त पाय आता शिवलाचा मावला आला का नाही का हो 50 गमावते 3.5 मधले जाऊ दे मग आता काय त्याचं तकदीरच म्हणा नाही का आपल्याला भेटच काही ना काही याच्या खारीचा वाटा चला म्हणलं चला आपल्याला जा लागते तिकडे. नेक्स्ट चला म्हणलं पुढचे. चला खादोळे साहेब, मानमोळे साहेब, चला या नंतर. तर तुम्ही आहे का? ठीक आहे. तर 2 मिनिटात ते येतील. तुम्ही तयार राहा. ओके. चला म्हटलं तयारीत राहा लागते. हो चला. अच्छा. ठीक आहे ना, आलं लक्षात माझ्या. मिस्टर खादोडे अँड मिसेस खादोडे आणि मिस्टर मानमोळे अँड मिसेस मानमोळे. ओके. पंचायत समिती आणि सर्कलसुद्धा तुमचं हेच समजा दोघांचं एकच नाही का? ठीक आहे, काही हरकत नाही. तर फक्त तुमचा परिचय आणि तुमची जे काही परिस्थिती आहे, बॅकग्राऊंड तुमचं कसं आहे आणि आतापर्यंत तुम्ही म्हणजे काय केलेलं आहे, कशाची आवड आहे, या संदर्भामध्ये तुमचा परिचय द्या तुम्ही. तर नमस्कार सर, मी मिस्टर खादोडे आणि माझी मिसेस जे आहे त्यांना उभं करायचं आहे मला आणि मिस्टर मानमोळे यांना सुद्धा त्यांच्या मिसेसलाच उभं करायचं आहे कारण की ती प्राध्यापक आहे. तर आपलं जे बॅकग्राऊंड आहे तर सर्व मॅडम आता जिनिंगचं काम बघतात सगळं. जिनिंग फॅक्टरी आहे आमच्याकडे मोठी आणि त्याचबरोबर मी मार्केटिंगचे कामं करतो आणि मुलगा डॉक्टर आहे. सर्व क्वालिफाईड फॅमिली आहे आणि उच्चतम अशी म्हणजे गर्भ श्रीमंतमध्ये आम्ही येतो. करोडो रुपयाची इस्टेट आहे आमची आणि फक्त पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये उभं राहून आपल्याला काहीतरी सामाजिक कार्य करायचं आहे कारण की आतापर्यंत आपण नुसतं कमाई पैसा त्यामुळे आता काहीतरी समाजासाठी करायचं बा, काहीतरी देणं लागते बा. आपण या जीवनामध्ये आलो काहीतरी करून जावं. या हिशोबानं आमच्या घरच्या मॅडमनी निर्णय घेतला की आता आपण समाजासाठी काहीतरी करू म्हणून सुरुवात आता जिल्हा परिषद सदस्यापासून आम्हाला करायची आहे. व्हेरी नाईस. ग्रेट. विचारसरणी अतिशय ग्रेट आहे. कारण की ताईंनी जे काही विचार मांडलेले आहे की समाजासाठी काहीतरी केलं तरच आपलं नाव पुढे भविष्यात राहील. कारण की असे आले किती गेले किती त्यांचं नाव राहत नाही. ज्यानं समाजासाठी काही केलं त्यांचंच नाव फक्त पुढे चालते. म्हणून हे तुमचा जो विचार आहे खरोखर चांगला आहे आणि खरोखर तुम्हाला शुभेच्छा. पण तरी पण आपण आता म्हणजे काय करणार आहे, तुमचं काय म्हणजे समाजासाठी काय देणं आहे? नमस्कार सर, मी बॉबी एम खादोळे. तर मी आपलं जे जिनिंग फॅक्टरी आहे आमची त्याची मॅनेजमेंट बघते आणि त्याचबरोबर मी यापूर्वी डॉक्टर सुद्धा होते आणि मी आता ती प्रॅक्टिस सोडलेली आहे आणि खरोखर मला आता समाजासाठी काहीतरी करायचं आहे. आतापर्यंत भरपूर स्वतःसाठी केलं पण आता समाजासाठी करायचं आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की वा काय करावं. तर यांनी मला सुचवलं अशा पद्धतीने बघ. तर मी आता माझा निर्णय घेतलेला आहे की काहीतरी आपल्याजवळ इतकी मोठी गरगंज अशी संपत्ती आहे याचा खरोखर विनियोग झाला पाहिजे. म्हणून मला दीनदुबळ्याची अश्रू पुसायचे आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, त्यांचा समाजाचा विकास करायचा आहे म्हणून मला जिल्हा परिषद सदस्यापासून सुरुवात करायची आहे. ठीक आहे. हे तर सर्व व्यवस्थित आहे म्हणा, परंतु आपलं बॅकग्राऊंड तर काही बघायची गरजच नाही. मग फक्त आपलं पोलीस रेकॉर्डमध्ये काही अडचण समजा. क्लीन सर. हो बिलकुल म्हणलं कोणताच त्यांच्यावर कोणता आरोप नाही किंवा कोणत्या त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही आणि खरोखर सांगतो ना एकदम मायाची मया. मजुरांना ती लावते. गिरणीमध्ये काम करणारे लोक आहे जिनिंग फॅक्टरीमध्ये सर्व आई म्हणतात त्यांना. ताई. म्हणजे असं म्हणा कोणी बिमार असलं हे असलं ते असलं त्यांच्या घरी भेटी देतात, त्यांच्या घरी कपडे दिवाळीला हे सगळं सामाजिक कार्य ती आतापर्यंत करून बसली. रस्त्यावर कोणी असं जर उपाशी दिसलं तर ती घरी जेवायला आणते. इतक्यापर्यंत तिचा स्वभाव चांगला आहे म्हणून म्हणतो अशा व्यक्तीला तुम्ही खरोखर हे जिल्हा परिषदेची सीट द्या अशी माझी अपेक्षा आहे असं माझं मत आहे. ठीक आहे, मग पोलीस रेकॉर्ड तर काही बघायची आवश्यकता वाटत नाही. मानमोळे साहेबांचं बाकी त्यांच्या ताईचं व्यवस्थित सगळं, मग त्यांचं काय मत आहे? तर मानमोळे मॅडम जे आहेत ना ते माझ्या खरोखर म्हणजे बालपणीच्या मैत्रीण आहे आणि माझ्यासोबत ते कोणतेही कार्य करण्यासाठी माझ्यासोबत असतात. म्हणून मला वाटते पंचायत समिती सर्कल त्यांना मिळावी आणि जिल्हा परिषद मला, असं मला वाटते. कारण की आम्ही दोघी जर सोबत असलो तर आम्हाला खरोखर म्हणजे कार्य करायला उमेद राहील, आम्हाला जोम असेल. म्हणून आम्ही म्हणतो की आमच्या दोघींना शिटा द्या असं आमचं मत आहे. तसं त्यांच्या घरच्यांना पटलं नव्हतं परंतु मीच त्यांना तयार केलं की बा तू सुद्धा उभी राह. तर ती तयार झाली आता. तर ठीक आहे, तुमचं मग निवडणुकीसाठी खर्च करण्यासाठी थोडीफार तयारी असावीच लागते. कारण की प्रचार म्हटलं की थोडाफार खर्च करावा लागेल. ती तयारी तर आहेच ना तुमची, बाकी काही अडचण समजा? बिलकुल कोणत्याच्यात मागे हटणार नाही आम्ही. सर्व क्षेत्रामध्ये बिलकुल तुम्ही म्हणसान तसं फक्त सांगा तेवढं आम्ही करू. ठीक आहे. परंतु मी काय म्हणतो, थोडंसं एक तुमच्या सर्कलमधला एक व्यक्ती आहे शिवलालजी टोयगोटे आणि बबनराव हेंबाडे. यांना आम्ही कसं साधारणतः सिलेक्टमध्येच पकडलेलं आहे. कारण की त्यांचं पण कार्य उत्तम आहे आणि खरोखर व्यक्ती असा म्हणजे जबरदस्त आहे, तोडीला तोड आहे. म्हणून थोडंसं आम्हाला विचार करावा लागेल. दोन याच्यापैकी आम्ही त्यांना द्याव का तुम्हाला द्याव याचं आम्ही क्लिअर करू आणि नंतर तुम्हाला डिक्लेअर करून सांगू. म्हटलं साहेब शिवलाल टोयगोटे अरे बापरे आणि बबनराव हेंबाडे अरे बापरे ते इथपर्यंत आले होते का? म्हणजे सांगा आता तुमच्या डोळ्यात माती टाकली ते ना. मोठं कठीण काम आहे त्याचं. अरे बेकार काम आहे. इथं येऊन जर समजा ते आता म्हणजे तुमच्या डोळ्यात माती टाकून राहिले म्हणजे किती चालबाद झाले ते. एक नंबरचे लोफर लोक आहेत मला सर ते. लोफर लफंडर आणि नालायक लोक. तुम्हाला काय सांगा आता त्याचं? काय बोलता तुम्ही? नाही असं नाही आहे. कारण की आता बघितलं ना आम्ही, खूप श्रीमंत व्यक्ती आहे ते. मोठा वाडा आहे त्याच्या घरी, शेतीवाडी 100-150 एकर आहे आणि दुसऱ्याच्या घरी 35 एकर आहे. तुम्ही बोलता ते काही आम्हाला खरं नाही वाटत बुवा, असं तुम्ही म्हणून राहिले. पण एवढं काही खोटं नाही. अरे बापरे किती फेकलं हो सर त्यानं. 1.5 एकर 2 एकर जमीन नाही त्या माणसाजवळ पुढच्या. जो आमच्या इथं भांडे घासासाठी होता शिवलाल टोयगोटे आणि बबन हेंबाडे फॅमिली सहित.
हो त्याला मॅडमनी चला बा काही नाही परिस्थिती गंभीर आहे म्हणून त्याला कामाला ठेवलं. 4 लाख रुपये घेऊन पळाला तो. हो अजून दिलेलं नाही त्याने 4 लाख रुपये. लहान तुम्ही फोन लावा त्याला म्हणा खादोडे साहेबाला ओळखतं का म्हणा. टर फाटते त्याचे म्हणलं सांगतो तुम्हाला. हो 4 लाख रुपये तो घेऊन पळालेला आहे. जाऊ दे आम्ही सोडले आमच्याकडे काही पैशाची कमी नाही. गावाल्याला फसवलं साहेब त्यानं गावाल्याला. हो तळीपारीच्या नोटीस होत्या त्याच्यावर तळीपार केलं होतं त्याला आणि गावात राहायच्या लायकचा माणूस नाही ते. हो आता लकी ड्रॉमध्ये 3-3.5 लाख रुपये घेऊन पळून आलेला आहे मुंबईमध्ये आणि इथं तो इंटरव्ह्यू द्यायला आला. म्हणजे किती कमाल झाली त्याची. बापरे काय बोलता म्हणजे लकी ड्रॉमध्ये फसवणूक केली का गावकऱ्यांची? अरे बाबा काय सांगता चोरो का सरदार आहे ते तुम्हाला काय माहित आहे. डाकू आहे डाकू. हो बिलकुल आहे बा. रात्रीतून बिलकुल गेम करते. हो पूर्ण चोरीचा प्रयत्न केला होता माझ्या घरी. हो काय करता आता. हो पण आता आम्ही त्याला दिलं काढून. हो आता गावाला फसवणं सुरू आहे त्याचं. हो विचारा ना त्याला फोन करा तुम्ही. नाही तर मी तुम्हाला नंबर देतो जे लकी ड्रॉमध्ये फसलेले लोक आहे ना त्याचा नंबर माझ्याकडे आहे. हो कारण की आम्ही पावत्या फाडल्या होत्या आम्हाला फसवलं त्यानं. तुम्हाला नंबर देऊ का त्याचा बोलून घ्या तुम्ही. नाही तर ते जे मंडळाचा अध्यक्ष आहे लक्ष्मणराव किरकिरे रामपूरचा. हो तो त्या मंडळाचा अध्यक्ष होता. हे सदस्य होता शिवलाल टोयगोटे. तर यानं पैसे घेऊन पळालेला आहे. विचारा तुम्ही खोटी गोष्ट आहे का. अच्छा 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 म्हणूनच इतके केसेस आहेत त्याच्यावर नाही का. तडीपार हे ते समजा नाही का लफंड राहिलं का. बरं बघू आता काय खरं आहे. हो रामपूरचाच व्यक्ती आहे का लक्ष्मण किरकिरे? हो रामपूरचाच आहे. मोठा धाबा आहे त्याचा इथं आमच्या इथं आम्ही जिथं राहतो तिथं. तर तुम्ही त्यांना कॉल करा म्हणा बा असा व्यक्ती आहे शिवलाल टोयगोटे हा कसा आहे बा. विचारा तुम्ही चौकशी करा. लागलं तर जे मोठे पाटील आहे रामपूरचे त्याला विचारा तुम्ही. त्यांना फोन करा. त्यांच्याशी बोलणं झालं माझं. हो त्यांनीच तर मला फोटो वगैरे पाठवले वाड्याचे वगैरे हे ते. अरे बापरे माझ्या नातेवाईकाचे माझे चुलत भाऊ आहेत ते. हो जे मोठे पाटील आहेत ना विठ्ठलराव पाटीलच म्हणतात तुम्ही. त्यांचा वाडा आहे तो दाखवला का त्यांनी. हो हो तेच तर बोलले माझ्या संग विठ्ठल पाटील त्याच्याच फोनवर लावला होता मी. नाही काहीतरी गेम झाला साहेब तुमचा. तुम्ही कोणा दुसऱ्याच फोनवर बोललेला आहे ते सांगतो ना. त्यानं पूर्ण रणनीती आखली तुम्हाला बिलकुल म्हणजे असं म्हणा तुम्हाला हँग केलं तुमचं डोकं त्यानं. पुढच्याला ते कसं मोहिनी मंत्रच टाकते ते. आम्हाला गोत्यात आणलं होतं त्यानं. मग तुम्ही काय तुम्ही बा आता फोन लावा लक्ष्मण किरकिरेला मंडळाचा अध्यक्ष आहे. नंतर मोठे पाटलाला लावा तुम्ही. काय परिस्थिती आहे खरी समजून जात तुम्हाला. अच्छा 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 चांगला दिसते माणूस तर मग गैरीवाला नाही का. बरं बरं बघतो मी बघतो. हो ना आता माझ्याशी बोललं तर असं आम्हाला तर म्हणजे त्यानं मंत्रमुग्ध करून टाकलं होतं. हो शीट आम्ही फायनल केली होती ती. 1 मिनिट विचारपूस करतो मी. लक्ष्मण किरकिरेचा नंबर द्या मला. कोण बोलते म्हणा नवळा दिसते. हॅलो हां हां बोला कोण बोलता म्हणला कोण आहे. हो पक्ष कार्यालयातून बोलतो म्हणलं मी श्रीवास्तव. आणि तुम्ही लक्ष्मणजी किरकिरेच बोलता ना. धाबा आहे तुमचा आणि रहिवाशी रामपूरची. आम्ही लय मोठा माणूस आहे. हॅलो हां हां बोला साहेब बोला बोला. हो मी आपलं रामपूरचे. हो हो लक्ष्मण किरकिरे धाबा आहे आपल्याकडे. कोण काय झालं साहेब. तर ठीक आहे तुमच्याकडून थोडी माहिती पाहिजे आहे. घाबरायचं काही कारण नाही. हो जो काही लकी ड्रॉचा कार्यक्रम झाला तर तुम्ही त्या मंडळाचे अध्यक्षच होते ना. बापा रे लकी ड्रॉचा प्रोग्राम तिथपर्यंत गेलो का. हो 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 साहेब म्हणलं. हो 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 अच्छा अच्छा तर त्यामध्ये काहीतरी फ्रॉड झालेला आहे असं थोडंसं कानावर आलेलं आहे आमच्या. आणि 3 ते 3.5 लाख रुपये अफरातफर केलेली आहे म्हणजे तुमच्या मंडळातील सदस्यानं. हो तर त्या सदस्याचं नाव काय. आता वर तक्रार गेली वाटते आपली. हो ना शिवल्यानं केला खोरा आता. हो 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 साहेब म्हणलं ते काय आमच्या ते शिवलाल टोयगोटे नाही का. हो ना आले का लोफर माणूस आहे का. हो ना त्यांना लोकांपासून पैसे घेतले 7-8 लोकांपासून पैसे घेतले होते. हो 1-1 लाख रुपये आणि ते मोठमोठ्या वस्तू त्याला लावून दिल्या. आता ते नंतर आलं उघडकीस. हो तर ते 3.5 लाख रुपये त्यानं घेऊन पळालेले आहेत तिघा चौघाचे. बाकीचे वापस दिलेले आहे. हो ते आता वापस देतीलच म्हणा. पण सध्या आता ते फरार आहेत. सध्या ते मुंबईला गेलेले आहेत बस सध्या. असं आहे का ते. बरं बरं ठीक आहे. कोणाकोणाची फसवणूक झाली त्यांचे मला नाव आणि मोबाईल नंबर पाठवा तुम्ही. हो किती जण 3-4 आहे म्हणतो ना. हो त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. कोण आहे म्हणा नाही का. हो आलं बघा कोण आहे रे. आपलं ते नाही का हो मारत्या सासरा. हो ते देडके हो देडकेचा नंबर द्या. आणि आपलं ते बाबा लोटेरे अजून ते कोण होता बा आपलं लखलके और एक ते चिमरराव. हो चौघाले बसले टिपरनी. सर देतो मी नंबर तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतो याच नंबरवर. हो पण बाकी आमचं काय ते दोस्त नाही बरं साहेब. हो ते म्हणलं बा शिवलाल टोयगोटे जाणे त्याचा कारभार जाणे. हो पण बाकी आम्ही निपटवलं ते सगळं पद्धतशीर झालेलं आहे. आता लकी ड्रॉचा काही असा वांदा राहिला नाही. नाही 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 काही हरकत नाही. जे काय झालं ते बघू आम्ही काय करायचं दादा. हो तुम्ही ठेवा तुमच्यावर काही येत नाही. आम्ही शिवलाल टोयगोटेशी संबंधित गोष्ट करून राहिलो. हो ठीक आहे ठेवा तुम्ही नंबर पाठवा मला. नंबर साहेब बघितलं ना काय बोलतात लक्ष्मण किरकिरे. हो त्याच्याच मंडळाचा सदस्य आहे. असं फसवणूक करून पडून आलेला आहे. हो बघा ना तुम्ही त्यांनी नंबर टाकले असेल व्हॉट्सअपवर. त्यांना फोन लावा तुम्ही 1-2 त्यातले. बघा ना कन्फर्म करून घ्या. हो ना तेच आता लावणारच आहे मी फोन. हो ना पण मग आमच्या चटीहून हात देऊन गेला ना तू. हो बरोबर बघू द्या मला पहिले. हो खात्री झाली की मग बोलावतोच मी त्याला 5 वाजता. हो मग करतो त्याचं काय करायचं ते. हो 1 मिनिट मला पहिले कन्फर्म करू द्या आता. 1-2 फोन लावू द्या यातले. हॅलो हां बोला कोण बोलता बोला म्हणलं. हॅलो हां भुजंगराव देंडके बोलता का आपण शेंद्री डोलारीचे. हो तेच म्हटलं. हो ते त्यांनाच फोन लागला ना. हो त्यालाच लागला. हो मीच भुजंगराव देंडके. हो बोला काय काम होतं. ठीक आहे ठीक आहे. तर लकी ड्रॉमध्ये काही 1 लाख रुपयाची फसवणूक झाली आहे म्हणते असं समजलं. हो खरी गोष्ट आहे का ती.
ए बाबा आता जेवायला का तुम्हाला? अरे 1,00,000 रुपयाने टिपारी देऊन पळाला म्हणलं ते शिवलाल टोयगोटे हराम कोरवानाचा. कुठं दिसला का ते? सांगता बरं ते. हो ना, त्यालाच पाहून राहिलो मी, वाटच पाहून राहिलो रामपूरले. आला नाही म्हणते अजून. हो ना, 1,00,000 रुपयाला झाबू देऊन पळालेला आहे ते. हो ना, ऑटो मस्त की मारला, डाऊन पेमेंट भरलं काय ना, बाकीचं जवायला भरायची काम आहे आता. मग काय फक्त ते शिवलाल टोयगोटे दिसला सांगा म्हणलं मला. म्हणजे खरी गोष्ट आहे नाही का? आम्हाला वाटलं खोटी आहे का बा? खोटी काय लबाड बोलून राहिलो का मी? मग अरे म्हणलं 1,00,000 रुपये टिपारी देऊन पळाला म्हणलं नालायक वानाचा. मग त्याचं सोबती ते बबन हेमाळे ते दोघे जण हो दिसले की सांगता फक्त मला ते. बरोबर सांगतो मी. तसंही म्हटलं शिवलाल टोयगोटे हे व्यक्ती आहे कसा म्हटलं, म्हणजे कसं असाच आहे का? अशीच कामं करते का तू? अरे काय विचारू नका बाबा, पुस्तक तयार होईल त्याच्या कारनाम्यावर शिवलाल टोयगोटेच्या. मग काय ते बबन हेमाळे अजून काशीनाथ गैबाने टीमच आहे त्याची, मोठी टीम आहे ते फ्रॉड लोकांची. ते त्याचा विषय काढू नका आता. जाऊ दे तिकडे. हो लय मार खायला त्यांनी जागतं की ते खजूर हॉटेलनंतर लय मारलं ते, टांगू मारलेलं आहे. गावात त्याला काही किंमत नाही म्हणलं, 0 बजेट लोक आहेत ते. त्याचा काही विषय नाही. फक्त मला दिसलं की पत्ता द्या तुम्ही, कोण आहे तुम्ही तर. हो ना, तेच म्हणलं आम्हाला गैरी देऊन राहिली होती ते, म्हणून म्हणलं हो ठीक आहे ठेवा तुम्ही. आता समजलं मला, आता लक्षात आलं माहिती. हो पाहायचा फक्त बचावून राहायचा बा त्या. हो कोणाला गलपट्टीत देते बरं ते. 2-4 लाखाला कुठं चुना लावून पैती नेमच नाही ते. हो ठीक आहे ठेवा मग. आता हे कोण भुजंगराव देंडके म्हणतात की पुस्तक तयार होईल म्हणजे शिवलाल टोयगोटेच्या कारनामेवर. असे जर उमेदवार आम्ही दिले तर त्याच्याबरोबर आमची समजा अशी की तशी करणं आहे. नोटाले मतदान जास्त पडायचे अशानं. बरोबर ठीक आहे. पण मला ते नाही समजलं की ते आपले विठ्ठल पाटील रामपूरचे, त्यांनी मला फोनवर सांगितलं की बा 150 एकर जमीन आहे, वाडा वगैरे फोटो पाठवले. ते कसं काय मग? तेच आहे ना साहेब, तेच तर गुण आहे त्याच्याजवळ. पूर्ण असं म्हणजे तो जे काही काम करायचं असलं पूर्ण प्लॅनिंग न करते ते. हो त्यांना 4-5 माणसं हाताशी धरले, तिथून फोन ज्याला लावायची त्यालाच लावले. सगळी माहिती खोटी तुमच्यापर्यंत पोहोचवली. 100% टीम आहे द्यायची ते. मग काय एक काशीनाथ गैबाने गावात असं हे दोघं इकडे येऊन राहिले. असं आहे, तिकडल्या वार्ता ते देते, इकडल्या वार्ता हे देते. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही याला फोन लावा, मोठे पाटील आहेत ना, त्यांना एक वेळ आमच्या देखता फोन लावा. खरी कंडिशन समजतेच आपल्याला. मग बरं बघतो ना मी, त्यांनी ज्यांचा नंबर दिला हो मोठे पाटील म्हणून, हो तो नंबर माझ्या याच्यात आहे. 1 मिनिट त्याच्यावरच लावा तुम्ही पुन्हा. कोण बोलते बघू आपण आता. हो मोठे पाटील, हो विठ्ठल पाटीलच बोलतो म्हणलं. हो आपण कोण? तर मी पक्ष कार्यालयातून बोलतो म्हटलं. हो आत्ता मी तुम्हाला अर्ध्या घंट्या अगोदर फोन केला होता. हो तर ते आपलं कसं शिवलाल टोयगोटेबद्दल मी विचारलं होतं. काय म्हणते त्यांचा मोठा वाडा वगैरे, ते काय 150 एकर जमीन आहे असं तसं तुम्ही सांगितलं होतं ना. खरी गोष्ट आहे ना ते? मी कशाला बोललो कोणासोबत? मी तर आत्ता जेवण केलं आणि इथं बसलो मी. हो मी कुठं बाहेर गेलो नाही, माझा फोनही नाही केला मी कोणाला. बोलता नाही ना, आत्ता मी अर्ध्या तासाआधी याच फोनवर बोललो ना. हो शिवलाल टोयगोटेबद्दल आपली बातचीतही झाली. तुम्ही बोलले ना माझ्यासोबत. त्यांच्याकडे इतकी जमीन आहे, संत्रा आहे, शिवलाल टोयगोटेचा वाडा आहे, फोटो टाकले तुम्ही. काय बोलता तुम्ही? नाही मी नाही बोललो बुवा. मी कशाला बोललो? मी आता जेवण केलं आणि बसलो इथं. हो आता बाहेर निघालो होतो, आता चार्जिंगला लावला होता मोबाईल. हो फक्त मी आत्ता हो माझ्या मुलाला दिला होता मी. हो माझ्या मुलाकडे. हो तर त्याला केला कॉल तुम्ही. असं आहे ते. बरोबर. हो का काय माहिती आता कोण आहे, पण बोललं तुमच्यासारखा आवाज थोडाफार जवळपास असाच होता. काय तुमचं मला काही समजत नाही बुवा. हो ठीक आहे ठेवा तुम्ही. मला काही तुमचं समजूनच नाही राहिलं. बरोबर आहे ना, काय समजणार आहे नाही का. हो पुराणा मोबाईल घेऊन तिकडे कार्यक्रम केलेला आहे. हो आलं लक्षात आता. बरं ठीक आहे ठेवा तुम्ही आता. हो आलं लक्षात आलं माझ्या. ओके. बघा म्हणलं हो यांचा मुलगा पण सामील आहे. मोठे पाटलांना माहिती नाही, त्यांचा मोबाईल घेऊन याने कार्यक्रम केला. बघा आवाजही तसाच काढला म्हणता. बघा आता आलं लक्षात तुमच्या सगळी गोष्ट काय काय नाही तर. आलं सगळं लक्षात आलं आता. जबरदस्त घनचक्कर माणूस दिसते मला. हो खरोखर आता याला डबल भेटायची इच्छा आहेच माझी. हो एक वेळ त्याला फोन करून इथं बोलून घेतो आणि सर्व समक्ष काय त्याचं प्रकरण सॉल्व्ह करतो. आणि इथं डिसिजन देऊन देतो कोणाला शीट द्यायची द्या. हो आत्ता त्याला फोन लावून बोलून घेऊ. हो फक्त आता आजच्या एपिसोडमध्ये होणार नाही, उद्या हा विषय आणि ही सिरीज कंप्लीट करून टाकू. ओके तर उद्या बघू आता काय तर. हो चला उद्या भेटू 5 वाजता हेच विषय घेऊन.